भारत स्किलला जायचं सगळ्यात आधी. भारत स्किलला गेल्यानंतर पोर्टलवरती तुम्ही क्लिक करणार. तिथे गेल्यानंतर CTS म्हणून ऑप्शन आहे. त्या CTS मध्ये गेल्यानंतर मला तुमचा ट्रेड सिलेक्ट करायचा. ट्रेड जर तुम्ही आता सिलेक्ट केला समजा मशीनिस्ट पुढे तुमचा मशीनिस्ट ट्रेड सिलेक्ट केला तर इथं स्टडी मटेरियल, एम्प्लॉयबिलिटी स्किल, क्वेश्चन बँक, मॉक टेस्ट, QP अँड करिक्युलम आणि ई लर्निंग. तर आपल्याला मॉक टेस्टवर जायचंय. मॉक टेस्टवर गेल्यानंतर 1 इयर आणि 2 इयर दिलेलं असतं. तुमचं जे काही इयर असेल, आता सध्या आपण 1 इयरवर 1 इयर गेल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा. अरे बरोबर त्याला क्लिक करायचं. रजिस्ट्रेशन नंबर रजिस्ट्रेशन नंबर टाकून झाल्यानंतर तुम्ही सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमचं इथं ॲक्च्युअली एक्झाममध्ये इथं फेस तुमचा जो फोटो असतो तो इथं येतो. पण आता ही आपण मॉक टेस्ट देतोय, तर इथं तुम्हाला शो इन्स्ट्रक्शन्स म्हणून या शो इन्स्ट्रक्शन्सवरती जायचं. इथं आल्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर पूर्ण वाचून घ्या पहिले. हे वाचून झाल्यानंतर तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स कळतील परीक्षेला असताना काय काय करायचं. त्यानंतर इथं क्लिक करायचं. आय हॅव रीड द अंडरस्टूड द इन्स्ट्रक्शन्स. आय अग्री दॅट आय एम नॉट कॅरिंग एनी प्रोहिबिटेड गॅजेट्स. म्हणजे जे आपल्याला नको सांगितलेले आहेत ते सगळे गॅजेट्स तुम्हाला हॉल तिकीटवरती सगळे दिलेले आहेत. ते जरी तुम्ही वाचले, सेम इन्स्ट्रक्शन्स इथं दिलेले आहेत, ते सगळे वाचून इथं क्लोज करायचं. ते क्लोज केल्यानंतर प्रोसीडवर जायचं. प्रोसीड केल्यानंतर टॅबला आपल्याला सिलेक्ट लँग्वेज, कॅन्डिडेट लँग्वेज सिलेक्शन म्हणून एक टॅब ओपन होते. इथं आल्यानंतर तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करायची. तर इथं भरपूर लँग्वेज दिले आहेत, त्यातले तुम्ही जी काही करणार ते करा. आता मी सध्या मराठी लँग्वेज सिलेक्ट करतोय. सबमिट करायचं. इथं तुम्हाला पुढची टॅब ओपन होती. इथं अपियर म्हणायचं. आता तुम्हाला पोर्टलवरून ऑल द बेस्ट मेसेज येतो आणि स्टार्ट द टेस्ट. या स्टार्ट द टेस्ट करण्याच्या आधी तुम्ही लक्ष द्या, इथं ट्रेड थेरी किती मार्कला असते आपली, म्हणजे टोटल 38 क्वेश्चन्स असतात आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात. वर्कशॉप कॅल्क्युलेशन 6 प्रश्न असतात. इंजिनिअरिंग ड्रॉइंग 6 प्रश्न असतात. एम्प्लॉयबिलिटी स्किल 25 प्रश्न असतात आणि टोटल आपले 75 प्रश्न आणि 150 मार्कचा पेपर असतो. तर एम्प्लॉयबिलिटी स्किलला सुद्धा पासिंग लिमिट आहे, त्यामुळं तुम्ही व्यवस्थित सगळं काही सोडायचं आहे. थिअरीमध्ये सुद्धा फेल होऊ शकतात, एम्प्लॉयबिलिटी स्किलमध्ये सुद्धा फेल होऊ शकतात. वर्कशॉप कॅल्क्युलेशन आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगला तुम्ही फेल होऊ शकत नाही. तर मग हे जे 2 आहेत, थिअरी आणि एम्प्लॉयबिलिटी स्किल, हे सोडवताना एकदम चांगला विचारपूर्वक सोडवायचं आहे. नुसतंच गोळ्या मारायच्या नाहीत. फेल झाले तर परत सुटत नाही लवकर. स्टार्ट द टेस्ट म्हणायचं. पुढे स्टार्ट द एक्झाम म्हटल्यानंतर तुम्हाला ट्रेड थेरीचं पेपर ओपन होतो. सगळ्यात आधी ट्रेड थेरीचे 38 प्रश्न तुम्हाला ओपन होतात. आता इथं काय लिहिलं आहे, चन्नीचं नाव काय. आता ही कोणती चन्नी आहे, समजा आपण एक डायमंड पॉईंट म्हणून त्याला हे केलं. इथं तुम्हाला सिलेक्शनचे 4 ऑप्शन्स असतात, तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करता येतं. आता नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथं प्रिव्हियस ऑप्शन येतो. प्रिव्हियस म्हणजे पाठीमागचा आणि नेक्स्ट म्हणजे पुढचा. जर क्लिअर रिस्पॉन्स जे तुम्हाला दिसतंय समोर, आता आपण कुठलाही आपण हे केलं समजा, एका ऑप्शनला क्लिक केलंय आणि आपल्याला क्लिअर रिस्पॉन्स करायचं. रिस्पॉन्स क्लिअर म्हणजे इथलं जे क्लिक आपण केलेलं आहे, हे क्लिक आपलं पुसलं जाणार आणि आपल्याला पुन्हा एकदा क्लिक करायला ऑप्शन भेटणार. आपण क्लिक असंही करू शकतो, या क्लिकवरून या क्लिकवर पण जाऊ शकतो. पण क्लिअर रिस्पॉन्स एक ऑप्शन दिलेलं आहे, ते पण आपण वापरू शकतो. आता समजा तुम्हाला परत नेक्स्ट करता येतं किंवा प्रिव्हियस पण करता येतं. आपण पाठीमागच्या प्रश्नावर आलो, नेक्स्ट केलं. हे इथून तुम्ही ट्रेड दिली, इथून सुद्धा डायरेक्ट जम्प करून वर्कशॉप कॅल्क्युलेशनवर जाऊ शकता. इथून जम्प करून पुन्हा तुम्ही इंजिनिअरिंग ड्रॉइंगवर पण जाऊ शकता आणि इथूनच जम्प करून तुम्ही एम्प्लॉयबिलिटी स्किलवर पण जाऊ शकता. तर तुम्ही समजा इथं एक प्रश्नाचं उत्तर दिलं, इथं एका प्रश्नाचं उत्तर दिलं आणि इथे एका प्रश्नाचं उत्तर दिलं.
ठीक आहे. आणि हे बघा इकडे प्रिव्हियस, नेक्स्ट, क्लिअर रिस्पॉन्स आणि इथं एक डन आहे. कधी कधी काय होतं मुलांकडून एक प्रश्न उत्तर दिला आणि डायरेक्ट डन वर क्लिक करता. तर डन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही टेस्ट सबमिट करताय, टेस्ट तुमची झाली असं तुम्ही दाखवताय. मग जर तुमच्याकडून चुकून जर डन वर क्लिक झालं तर तुम्हाला इथं जाण्याचा ऑप्शन आहे परत गो टू टेस्ट. या गो टू टेस्ट वरती जाऊन तुम्ही पुन्हा एकदा पाठीमागे टेस्टवर जाऊ शकता. आणि जर तुम्हाला सबमिटच करायचे असेल तर तुम्ही इथं फिनिश म्हणू शकता. आता आपण एक टेस्ट सबमिट करू कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. फिनिश म्हणल्यानंतर तुम्हाला पहिली वॉर्निंग येते. वॉर्निंग आल्यानंतर तरी पण तुम्हाला जर फिनिशच करायचे असेल इथं वॉर्निंग काय येते, तुम्ही पूर्ण प्रश्न अटेम्प्ट केलेले नाहीत. अटेम्प्टेड प्रश्न इथं दिसतात, नॉन अटेम्प्टेड प्रश्न इथं दिसतात तुमचे. तुम्ही अटेम्प्ट केले नाही म्हणून तुम्हाला वॉर्निंग येते. जर तुम्ही 100% अटेम्प्ट केलेले असतील तर तुम्हाला वॉर्निंग येणार नाही. मग इथं तुम्ही आता काय केलंय, अटेम्प्ट करायचे बाकी आहेत इथं दाखवतात. अटेम्प्टेड किती आहेत, सेक्शन 1 मध्ये थेअरी सेक्शन मध्ये 2 अटेम्प्ट केलेत, एम्प्लॉयबिलिटी स्किलला 1 केलाय, मॅथला 1 केलाय आणि ड्रॉइंगला 1 केलाय. आणि शिल्लक नॉट अटेम्प्टेड तुमचे किती आहेत, 38, 5, 5, 24. इथं सगळं तुम्हाला दिसतंय. तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवताना 100% तुमचे प्रश्न अटेम्प्टेड झाले पाहिजेत. एकही प्रश्न नॉन अटेम्प्टेड नको आहेत, कारण तुमच्याकडे निगेटिव्ह मार्किंग नाही. तुम्ही सगळेचे सगळे प्रश्न अटेम्प्ट केलेच पाहिजेत. मग तुम्ही अटेम्प्ट केल्यानंतर इथं 0-0 झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा फिनिश करायचं. आता तुम्हाला शेवटची फायनल वॉर्निंग येते एकदा. तुम्हाला इथं सुद्धा परत एकदा चान्स भेटतो की तुम्हाला टेस्टवर जायचंय का. तुम्हाला जर जायचं नसेल तर तुम्ही फिनिश म्हणू शकता. आता इथं फिनिश म्हणायचं. आता काय आहे, प्राथमिक चिकित्सा में के ABC में, म्हणजे हिंदी लँग्वेज सिलेक्ट केल्यामुळे हिंदीमध्ये आलंय. प्राथमिक चिकित्सा के ABC में ए का क्या अर्थ आहे. आता आपला अर्थ काय आहे, एचा एअरवे आहे ऍक्च्युली. पण तुम्हाला जर मराठी मधला शब्द समजला नाही, काही समजलं नाही प्रश्न, तर आपल्याला ऍक्च्युअली एक्झाम मध्ये या ठिकाणी कोपऱ्यावरती लँग्वेज सिलेक्ट करायचा ऑप्शन येतो. आपण प्रत्येक प्रश्नाला सेपरेट लँग्वेज चूज करू शकतो. म्हणजे आपण जर मराठी सिलेक्ट केली असेल, हिंदी सिलेक्ट केली असेल तर आपण इंग्लिशमध्ये पाहू शकतो जाऊन, आणि पूर्ण प्रश्न इंग्लिशमध्ये आपल्याला येईल. मग तो प्रश्न तुम्हाला समजतो. मग याच्यामध्ये काय येईल, समजा तुमच्या फर्स्ट एडमध्ये ABCचा काय अर्थ आहे, मग एअरवे, बीचा काय आहे ब्रेथिंग आणि सर्क्युलेशन. ठीक आहे.